नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत. आता पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. कोरोना पॉझिटिव्ह चालकांची जबाबदारी आगार प्रमुखांनी टाळल्याने गुरुवारी मनसेने कुडाळ आगारात एसटी रोखल्या. कुडाळ एसटी आगाराच्या चालक आणि वाहकांना मुंबई येथे बेस्टच्या मदतीला पाठविल्यामुळे कुडाळ आगाराचे 21 चालक वाहक पॉझिटिव्ह आले. मात्र कुडाळ एसटी आगार प्रमुखांनी त्यांची कोणतीच दक्षता न घेतल्याने मनसे एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी आणि मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ आगाराचे प्रवेशद्वार बंद करीत एसटी बसेस रोखून धरल्या. भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 43वा पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून सुरू झाला. यानिमित्त भालचंद्र महाराज यांच्या कणकवली येथील समाधीस्थानी फुलांची आरास करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत सर्व धार्मिक विधी करण्यात येत असून महाप्रसाद तसेच व्यासपीठावरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उंदीर आणि घुशी पकडण्यासाठी पिंजऱ्यात भक्ष्याच्या शोधात घरापर्यंत पोहोचलेली वाघाटीच जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ओटवणे देऊळवाडीत घडली. मात्र मांजराच्या दुर्मिळ प्रजातीतील ही वाघाटी पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली. ओटवणे येथील रवळनाथ पोल्ट्री फार्मचे मालक संजय कविटकर यांनी उंदीर व घुशी पकडण्यासाठी घरालगत पिंजरा ठेवला होता. गुरुवारी पहाटे पिंजऱ्यात चक्क वाघाटी बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळाने वाघाटीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमॅन अँड MTS सिंधुदुर्ग विभागाचे द्वैवार्षिक अधिवेशन कणकवली येथील शिवशक्ती कार्यालयात शाखाध्यक्ष कॉम्रेड श्याम निवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अधिवेशनाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमॅन अँड MTS युनियन पोस्टमनच्या अडीअडचणींसाठी नेहमीच धावून जाते. ही युनियन राष्ट्रीय स्तरावर उत्तम काम करत आहे. कणकवली शहराचा प्रथम नागरिक या नात्याने मी नेहमीच पोस्टल कर्मचाऱ्यांसोबत गंभीरपणे राहणार आहे, असे नलावडे म्हणाले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष बाळासाहेब चाळके, सर्कल सचिव कॉम्रेड राजेश सारंग, कॉम्रेड योगेश हुले, कॉम्रेड राजू आव्हाड, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेट्ये उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. बांगडा माशाला चांगला भाव मिळत नसल्याने मालवणातील गिलनेट प्रकारातील पारंपरिक बुडाव मासेमारी गुरुवारी थंडावली होती. मिळणाऱ्या माशांमधून इंधनाचा खर्च भागण्याची शाश्वती नसल्याने जवळपास 90% नौका आज किनाऱ्यावरच उभ्या होत्या. बांगड्याला पुन्हा भाव मिळेल याची हमी वाटली तरच हे मच्छीमार मोठ्या संख्येने समुद्रात मासेमारीस उतरण्याची शक्यता आहे. समुद्रातील संभाव्य मत्स्यसाठ्यांची माहिती देणारे ओ फिश नावाचे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचा फायदा मच्छीमारांना नक्कीच होईल असा विश्वास सागरी जीव संशोधक स्वप्नील तांडेल यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. मुंबईतील न्यूमर 8 या समूहामार्फत हे उपग्रहाच्या आधारे समुद्रातील मत्स्यसाठे दाखविणारे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. न्यूमर 8 या समूहाच्या टीमने गुरुवारी मालवणातील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्था, रोजरी मच्छीमारी संस्था, राजकोट मच्छीमारी संस्था, सर्जेकोट मच्छीमारी संस्थांना भेट देऊन संस्था पदाधिकाऱ्यांना या ॲपची माहिती दिली. यावेळी समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक देवलीना भट्टाचार्यजी, सागरी जीव संशोधक प्रणित कोळी, रामेश्वर मच्छीमार सोसायटीचे अक्षय रेवंडकर उपस्थित होते. पेन्शनर्स डे निमित्त स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पेन्शनर्स आणि त्यांच्या समस्या व ज्येष्ठांशी हितगुज असा संवाद चर्चा कार्यक्रम झाला. यावेळी राजसत्ता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जान्हवी सावंत यांनी स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त व सभासद हे ज्येष्ठ आणि पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. जे शक्य होईल
ती फुल ना फुलाची पाकळी मदत करणार आणि शासन स्तरावरही काही विषय सोडविण्यासाठी प्रयत्न राहणार अशी ग्वाही दिली. माणगाव मळावाडी येथील ऋतिका विजय पालकर हिला स्पंदन युथ ऑफ इंडिया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ऋतिका हिने नदी व समुद्रकिनारी मिळणाऱ्या दगडांपासून विविध आकाराच्या अनेक थीम तयार केल्या आहेत. या कलेचे प्रदर्शन दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी या ख्यातनाम आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले होते. गोरेगाव मुंबई येथे ग्लोबल कोकण महोत्सव 2019 मध्येही तिचा सहभाग होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर येथेही प्रदर्शनासाठी तिला आमंत्रित करण्यात आले होते. याची दखल देश विदेशात कलाकारांची प्रदर्शने भरविणाऱ्या स्पंदन ग्रुपने घेऊन 2019-20 साठी स्पंदन युथ ऑफ इंडिया अवॉर्डने तिला सन्मानित केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.